विधानसभा निवडणूक अवघ्या 120 दिवसांवर आली आहे। त्यातच लोकसभा निवडणुकीचे लागलेले निकाल सत्ताधाऱ्यांसाठी फारसे काही अनुकूल नाहीयेत। तीन पक्षांची महायुती राज्यात सत्ता केंद्रात आहे, राज्यात आहे, हाताशी प्रचंड यंत्रणा आहे। असं असतानाही महायुतीचा विजयी वारू विरोधकांनी मात्र रोखून धरलाय। पाहूया। लोकसभेच्या निकालात महाविकास आघाडीला 155 जागांवर आघाडी, महायुतीची 125 जागांपर्यंतच मजल। जनमताच्या कौलानं सत्ताधाऱ्यांना फुटला घाम। विधानसभा निवडणूक अवघ्या 120 दिवसांवर आली आहे। त्यातच लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत। असं असताना हे निकाल सत्ताधाऱ्यांसाठी फारसे अनुकूल नाहीत। तीन पक्षांची महायुती, राज्यात सत्ता, केंद्रात सत्ता, हाताशी प्रचंड यंत्रणा, असं असतानाही महायुतीचा विजयी वारू विरोधकांनी रोखून धरला। या निकालाचा विधानसभा निहाय विश्लेषण आता सुरू झालंय। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानुसार महायुती 120 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी 150 मतदारसंघात आघाडीवर आहे। ही आकडेवारी सत्ताधाऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे। जे मताधिक्य आहे त्याप्रमाणे 125 जागी तरीही युती पुढे आहे आणि ती 155 जागी ते पुढे आहे। आता 125 180 करायला वेळ लागत नाही आणि त्यामुळे राजकारणात आणि व्यक्तिगत जीवनामध्ये हुरळून जाऊ नये। आता ते हुरळून जाणं जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगणार? विरोधकांना तर विधानसभेत विजय महाविकास आघाडीचाच होईल असा विश्वास वाटतोय। संजय राऊत यांनी 180 जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास व्यक्त केलाय। आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडीकडून ताकदीनं लढू आणि 180 ते 185 सत्ताधाऱ्यांनी आता आपापसात भांडण्यापेक्षा आत्मचिंतन करून कामाला लागण्याची गरज आहे। अन्यथा लोकसभा निवडणुकीत झालेल्या पानिपतची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।